हॅलो एव्हरीवन, हॅलो. माझी स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे? दोन गोष्टी मला हव्यात. माझी स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे आणि माझा आवाज येतोय ना? हॅलो हॅलो. परफेक्ट. हॅलो, हाय ठाणेकर सागर. हॅलो सावी, हॅलो आशिष बेंडाळे, हॅलो ऋषिकेश, हॅलो रंगसागर विजय, नमस्कार. पृथ्वी नमस्कार. माझा आवाज परफेक्ट आहे सगळ्यांना? आवाज माझा येतोय आणि माझी स्क्रीन दोन्ही विजिबल आहे. या दोनच गोष्टी मला हव्यात. परफेक्ट. येस. वेद सायंडे नमस्कार. हाय राज, हॅलो. हॅलो स्वप्नील जगताप, नमस्कार. येट अनदर इन्स्टा लाईव्ह, ऑलमोस्ट 171st इन्स्टा लाईव्ह आहे. प्रमोद जडे नमस्कार. गौरी मंडवाले नमस्कार. सोपान नमस्कार. स्वप्नील जगताप नमस्कार. हेमंत नमस्कार. आजच्या इन्स्टा लाईव्ह मध्ये फर्स्ट टाइम मी एवढे लाईव्ह एक्झाम्पल्स टाकले. तुम्ही असं म्हणालात तरी चालेल की हे आजचं पूर्ण इन्स्टा लाईव्ह हे लाईव्ह एक्झाम्पल्सवरच आधारित आहे. आज कॉन्टेंट कमी आणि इन्स्टा लाईव्ह वर मी आज काय म्हणणार तुम्ही, आज लाईव्ह मध्ये माझं कॉन्टेंट कमी आणि जेवढे लाईव्ह एक्झाम्पल्स घेता आले तेवढे मी घेतलेत. म्हणजे मी जेव्हा जेव्हा इन्स्टा लाईव्ह साठी प्रिपरेशन करतो, ट्रस्ट मी, माझं कन्व्हिक्शन म्युच्युअल फंड्स बरोबर एवढं वाढतं. दुसरी गोष्ट, मलाही पोर्टफोलिओज रिव्हिजिट करायला मिळतात. मी जर्नी बघतो. फील सो हॅपी. जय महाराष्ट्र योगेश, नमस्कार. गुड. किती लोकांना असं वाटतं की SIP ने जनरेशनल वेल्थ होऊ शकते? कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही SIP लिहा. तुम्हाला किती लोकांना असं वाटतं की जनरेशनल वेल्थ फक्त SIP थ्रू होऊ शकते? मी आज काही तुम्हाला उदाहरणं देणारे, ओनली विथ द हेल्प ऑफ SIPs कसे आम्ही गोल्स क्रिएट केले, गोल्स अचीव केले. ट्रस्ट मी, जर्नी हॅज बीन फेनॉमिनल. थँक्यू व्हेरी मच रोमा कांबळे. व्हिडिओ चांगले असतात. थँक्यू व्हेरी मच. किती लोकांना असं वाटतं की SIP कॅन चेंज युअर लाईफ? टाईप SIP इन द चॅट बॉक्स. अरे हे कसं चेंज झालं? परफेक्ट. थँक्यू स्टीफनजी, थँक्यू. येस, इफ डन ऑन टाइम. ओके. मी काही तुम्हाला आता एक्झाम्पल्स दाखवणार आहे. वेगवेगळे गोल्स कसे अचीव झालेत, वेगवेगळ्या SIPs, वेगवेगळे सिनॅरिओज मध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट केली आणि कसे अचीव झालेत हे तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ काय म्हणतो, इंस्टाग्राम एकदम लाईव्ह पर्यंत बघा. एंडला मी माझ्या 10 वर्षाच्या जर्नी मधले काही लर्निंग्स तुम्हाला देणार आहे. ट्रस्ट मी, ते लर्निंग्स जरी तुम्ही फक्त ऐकले तरी इट विल चेंज युअर लाईफ. एक गोष्ट मी नेहमी म्हणत असतो की एव्हरी जनरेशन ड्रीम्स ऑफ फायनान्शियल फ्रीडम बट व्हेरी फ्यू अचीव इट. SIP कॅन बी द ब्रिज ओनली इफ यू स्टे द कोर्स. प्रत्येक जण सध्या मी बघतो की सगळ्यांना फायनान्शियल फ्रीडम हवं असतं, जनरेशनल वेल्थ हवी असते. ट्रस्ट मी, SIP हे असं माध्यम आहे की तुम्ही मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लासमध्ये असाल तर ते उच्च क्लास म्हणजे अप्पर क्लास किंवा हायर मिडल क्लासमध्ये जाण्याचा शुअर शॉट मार्ग म्हणजे SIP आहे. पण हे SIP हे दिसतं बाहेरून जेवढं सोपं ना, तेवढं तुम्ही ज्याला इन्व्हेस्टमेंट करता तेवढं सोपं नाहीये. ड्युरिंग द कोर्स ऑफ टाइम एवढे डिस्ट्रॅक्शन्स येतात. ते डिस्ट्रॅक्शन्समुळे मेजॉरिटी लोक पैसे बनवू शकत नाही. 2017-18ला माझ्याकडे अनेक असे क्लायंट्स होते की ज्यांच्याकडे 1-1, 2-2 करोड होते. प्रॉपरली मिसअलाइनमेंट केली फंड्सची आणि आज तेवढेच पैसे त्यांच्याकडे आहेत किंवा त्याच्याहून कमी आहेत. एका क्लायंटचं एकदम नीट उदाहरण मी सगळ्या लोकांना देतो. 2018ला साधारण 40 लाख लमसम आणि 1 लाख SIP ने सुरुवात केलेली. जसा बिझनेस वाढत होता तसं मी त्यांना सांगत होतो की इन्व्हेस्टमेंट वाढवा. 2020ला त्यांनी ट्रिपला जाण्यासाठी पैसे काढले. त्यानंतर 2021ला घर घेतलं म्हणून पैसे काढले. पूर्ण पैसे रिडीम केले. आज त्यांच्याकडे 30 ते 40 लाख रुपये आहेत फक्त. माझा सल्ला कधीच ऐकला नाही त्यांनी.
त्यांचं असं म्हणणं होतं की माझा बिझनेस एवढा जबरदस्त आहे, आपण कधीही 2-2, 3-3 लाखाची एसआयपी चालू करू शकतो आणि आपण ते जे फंड्स आहेत रिडीम केलेले ते आपण परत निर्माण करू शकतो. आज 2025 आहे. 2018ला ते माझ्याकडे कन्सल्टेशनला आलेले. 2018ला पहिली इन्व्हेस्टमेंट केलेली. 7 वर्षांनंतर आज त्यांचा बिझनेस 50% वर आलाय. पैसे जे होते ते सगळे गेले. घरासाठी डाऊन पेमेंट केलेलं घर मिळालं नाही आणि आज त्या व्यक्तीचं वय साधारण 44-45 आहे, डायबिटिक आहे. आणि आज मला आता तो म्हणतो की त्यावेळेला जेव्हा पैसे होते त्याला मी इन्व्हेस्ट केले नाही आणि आता इन्व्हेस्ट करायची इच्छा आहे पण बिझनेस डाऊन असल्यामुळे इन्व्हेस्ट करता येत नाही. ट्रस्ट मी, दिस इज अन आय ओपनर फॉर यू. जेव्हा सगळं चांगलं चालू असतं त्यावेळेला तुम्ही इन्व्हेस्ट नाही केले तर ज्या वेळेला डाऊन फॉल येतो तुमच्या लाईफमध्ये किंवा बिझनेसमध्ये त्यावेळेला आपण का केलं नाही आधी हे सारखं बोचत राहतं आणि दॅट इज व्हेरी पेनफुल. 2012ला मी जेव्हा बाबांच्या बिझनेसमध्ये जॉईन झालो, 2012 ते 2016 मध्ये स्टॉक मार्केटमध्ये मला 40-50 हजार रुपये महिन्याला ब्रोकरेज येत होतं. ना लोन होतं ना एक्सपेन्सेस होतं, सगळं बाबा बघायचे. बाबा मला नेहमी सांगायचे की राहुल इन्व्हेस्ट कर. कधीच इन्व्हेस्ट जास्त केले नाही. फोर्ड फिएस्टा घेतली 8 का 9 लाखाची, डायरेक्ट डाऊन पेमेंट करून घेतली. 2014-15ला मार्केटमध्ये खूप मोठी डेप आली, ब्रोकरेज खाली आलं खूप. आणि एक दिवस बाबांनी मला विचारलं की मला एवढे पैसे हवे, तुझ्याकडे आहेत का? आणि माझ्याकडे पैसे नव्हते द्यायला. अँड दॅट वॉज अ आय ओपनर. 2016ला वयाच्या 28व्या वर्षी मी एकदा पेन अँड पेपर घेऊन बसलो आणि मी स्वतःचा रिटायरमेंट प्लॅनिंग केला. मला खूप माझ्या मित्रांनी सांगितलं की 28 हे वय रिटायरमेंट प्लॅनिंगचं नाही तर एन्जॉय करण्याचं आहे. आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट डे की 2016 ते 2025 लाईफ चेंज होऊन गेली. केवळ 5,000च्या एसआयपीने सुरुवात केलेली, 2 वर्षात एसआयपी 25-50 हजार केली. 2021 साली पहिल्यांदा 1 लाख केली. आज माझा पोर्टफोलिओ ऑलमोस्ट 2.9 करोडचा झालाय. वेन यू आर ट्रू टू युअर सेल्फ, जेव्हा तुम्हाला ऍक्सेप्टन्स असतो तेव्हा देव पण तुम्हाला तथास्तु बोलतो आणि तेव्हा तुमची परिस्थिती पण फार फास्ट बदलते. व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. प्रत्येकाला जनरेशनल वेल्थ हवी आहे. Everyone dreams of generational wealth. SIP can be that bridge. माझ्या आयुष्यात SIP ने कमाल करून टाकली आहे. ॲब्सोल्यूट कमाल करून टाकली आहे. मी आज तुम्हाला काही उदाहरणं दाखवणार आहे. ज्या वेळेला मी आज माझी 10 वर्षाचा माझा बिझनेस ओपन करून दाखवणार आहे. 10 वर्षाची माझी इन्व्हेस्टमेंट जर्नी मी आणि माझ्या क्लायंटने आम्ही कशी जगली हे मी आज दाखवणार आहे. आज मी ज्या वेळेला व्हिडिओ बनवत होतो मी आज 8-9 टिपिकल एक्झाम्पल्स घेतलेत लाईव्ह. 8-9 एक्झाम्पल्स घेताना प्रत्येक एक्झाम्पल जेव्हा मी घेत होतो त्यावेळेला मला असं जाणवलं की त्या क्लायंटची जेव्हा जर्नी चालू झालेली तेव्हा आम्हाला कधीच वाटलं नव्हतं आपण एवढे अचीव करू. मी एक्झाम्पलच घेतो डायरेक्ट. ओके, त्याआधी मी थोडं माझ्याबद्दल सांगतो. मी नेहमी सांगत असतो पण बरेच नवीन क्लायंट्स असतात, नवीन लोक येतात इन्स्टा लाईव्ह बघायला, त्यांना माहिती पाहिजे. मी 410 करोड मॅनेज करतो. 410 crores ऑफ इन्व्हेस्टमेंट मॅनेज करतो. माझ्याकडे साधारण 5,000च्या जवळ क्लायंट्स आहेत. 9 करोडची एसआयपी बुक आहे. 9 करोडची एसआयपी बुक म्हणजे माझे जेवढे 4500 क्लायंट्स आहेत यांची टोटल एसआयपी केली तर ती साधारण 9 करोड होते. मी प्रुडंट प्लॅटफॉर्म थ्रू इन्व्हेस्ट करतो. प्रुडंट प्लॅटफॉर्म मध्ये मी प्रुडंट म्हणून कंपनी आहे त्यांचा प्लॅटफॉर्म यूज करतो. प्रुडंट मध्ये मी पॅन इंडिया फर्स्ट आहे. प्रुडंट मध्ये पॅन इंडिया मी एकमेव असा व्यक्ती आहे जो 5 करोडच्या वर एसआयपी बुक आहे. माझी साधारण 9 करोड आहे एसआयपी बुक. मी एवढा कन्व्हिक्शनने एसआयपी का पिच करतो? कारण शून्यामधनं मी आज 3 करोडच्या पोर्टफोलिओ पर्यंत पोहोचलोय. शून्यामधनं हजारो लोकांची लाईफ चेंज होताना बघितली आहे माझ्या ऍडवायझरीने. म्हणून मी पिच करतो आणि मी जेव्हा पिच करतो ते कन्व्हिक्शन माझ्या रील्समध्ये दिसतं आणि म्हणून मला लोक येऊन जोडतात.
जेव्हा मला लोक येऊन जोडतात, ट्रस्ट मी, माझ्यावर कोणी 5-6 वर्ष थांबले, प्रत्येक जण मला बोलले राहुल त्यावेळेला जेव्हा 5 वर्षापूर्वी मी SIP चालू केली तेव्हा तू एवढी कटकट करून जास्त SIP चालू केली. आय एम व्हेरी थँकफुल टू यू की मी ती केली आणि आज माझे हे दिवस दिसत आहेत. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अन ॲडवायझर इन युअर लाईफ. कृपया करून कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करत बसू नका. मी कमेंट सेक्शन ऑफ करतो म्हणजे तुम्हाला डिस्ट्रॅक्शन राहणार नाही. माझ्याकडे 245 क्लायंट्स असे की ज्यांची SIP 1 लाखाच्या वर आहे. 400 क्लायंट्स असे ज्यांची SIP 50,000 ते 99,000 आहे. मी ज्यावेळेला इन्स्टा लाईव्ह चालू केलं तेव्हा माझ्याकडे 3च क्लायंट्स होते ज्यांची SIP 1 लाखाच्या वर होती. आता मी जेव्हा 1 लाखाच्या वर म्हणतो तेव्हा 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 7 लाख, 8 लाख, 10 लाख सगळे त्याच्यात आले. इन्स्टा लाईव्ह चालू करण्याच्या आधी माझ्याकडे फक्त 3च क्लायंट होते ज्यांची SIP 1 लाखाच्या वर होती. आज 245 क्लायंट्स असतात की ज्यांची SIP 1 लाखाच्या वर आहे. 245 क्लायंट्स मधले 200 क्लायंट तरी असे असतील की जे SIP करायला आले 50,000 पण करून गेले 1 लाख, 2 लाख, 3 लाख. मी नेहमी म्हणतो 1 कन्सल्टेशन कॉल विथ अस कॅन चेंज युअर लाईफ. याचे एक्झाम्पल्स काही घेणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल, सो मी आज जे एक्झाम्पल्स घेणार आहे ते फक्त अँड फक्त मी जे पोर्टफोलिओज दाखवीन ते त्याच्यातले 90% पोर्टफोलिओज हे SIPs मधनं फॉर्म झालेले. 10% आपण कधीतरी ऍडिशनल लमसम करतो त्याच्यावरनं झाले. पॉवर ऑफ SIP प्लस गोल बेस्ड प्लॅनिंग. पहिला क्लायंट, करंट एज 55, हे दिसतंय ना, करंट एज 55. SIP चालू केलेली 7 वर्षापूर्वी, 8 वर्षापूर्वी 2017ला, जेव्हा एज होतं 48. सिंपल टार्गेट होतं 60व्या वर्षी साधारण 10 ते 15 करोडचा पोर्टफोलिओ करायचा. म्हणजे आपल्याला 7 ते 10 लाख रुपये महिन्याला पेन्शन येईल. मी ज्या वेळेला 2017ला चालू केलं तेव्हा ट्रस्ट मी 10 करोडचा गोल कधीच ठेवला नव्हता. मी परत रिपीट करतो. पहिला क्लायंट 2017ला इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली जेव्हा एज होतं 48. स्टार्टेड विथ 1 लाख SIP अँड 10 lakhs लमसम. 2021ला आम्हाला असं कळलं की आम्ही 2030 पर्यंत 10 ते 15 करोडचा पोर्टफोलिओ करू शकतो. ओके. मी जेव्हा त्याला सांगितलं की एवढं करू शकतो, तो बोलला हे पॉसिबल नाही आहे, कारण त्यावेळेला पोर्टफोलिओ 50 का 80 लाखाचा काहीतरी पोर्टफोलिओ होता. मी म्हटलं तुला SIP 1 लाखाची टॉपअप करायला लागेल. आज 4 लाख SIP आहे. जेव्हा केव्हा लमसम मिळेल तेव्हा लमसम टाकायला लागेल. नतीजा काय झाला? 3 करोड 9 लाख इन्व्हेस्टेड आहेत. 3 करोड 9 लाख इन्व्हेस्टेड आहेत. करंट व्हॅल्युएशन 6 करोड आहे. प्रॉफिट बघाल तुम्ही तर प्रॉफिट इटसेल्फ इज 3 crores. CAGR इज 18%. आपल्याला CAGR 12% मिळालं तरी खूप खुश आहे. माझं नेहमी म्हणणं असतं प्रॉफिट म्युच्युअल फंड मध्ये कसं झालं पाहिजे. 3 करोड इन्व्हेस्टेड झालेत 7 करोड 10 करोड. 1 करोड इन्व्हेस्टेड झालेत 2 करोड 3 करोड. दिस इज जनरेशनल वेल्थ. एव्हरीवन विथ मी. दिस इज जनरेशनल वेल्थ. सिंपल आहे. त्यांनी काय केलं, जसं जसं इन्कम वाढत होतं तसं त्याला मी SIP वाढवायला लावली. ऍडिशनल लमसम वेन एव्हर पॉसिबल. नेव्हर एव्हर रिडीम्ड. कधीही पैसे काढले नाही. फोकस फक्त 10 करोडवर होता. ज्या 2021ला आम्ही ज्या वेळेला रिव्ह्यू करताना मी त्याला सांगितलं की 10-15 करोडचा पोर्टफोलिओ होऊ शकतो, त्याच्या डोळ्यांसमोर आता फक्त तेवढंच आहे, फोकस ऑन गोल. बरं, याच्यात मजा काय, 2023ला पोर्टफोलिओ 2.5 करोडचा होता आणि 2025ला तो आता 6 करोडचा झालाय. ही एकदम राईज का आली माहितीये का? पॉवर ऑफ कंपाऊंडिंग.
मेजर पोर्टफोलिओज मध्ये मी असं बघितलंय ज्या वेळेला 7 वर्षाच्या वर काळ होतो त्यावेळेला मॅसिव्हली कंपाऊंड होता. पहिले फर्स्ट 7 वर्ष होते, फर्स्ट 7 इयर्स प्रॉफिट 85 lakhs होता आणि 8th इयरला प्रॉफिट 2 करोड झाला. मला याचा पोर्टफोलिओ एवढा तोंडपाठ आहे कारण ट्रस्ट मी जेव्हा जेव्हा मी याचा पोर्टफोलिओ ओपन करतो मला एवढा आनंद होतो की सिंपल SIPs ने एवढा पोर्टफोलिओ झालाय. मी ज्या वेळेला याचा पोर्टफोलिओ बघतो आय एम कन्व्हिन्स्ड मी पण याच पेसने वाढेल. फक्त मी 4-4.5 लाख SIP करतो ती आता गेले आय गेस वर्षभर झाले करतोय. पुढचे 3-4 वर्ष 5 वर्ष मी 4-4.5 लाख SIP केली. ट्रस्ट मी माझा पोर्टफोलिओ 10-15 करोडचा होईल. दिस इज द पॉवर ऑफ SIP. प्युअर SIP 90% पोर्टफोलिओ SIPs ने बनलाय. 90-95 पकडलं तरी चालेल. एव्हरीवन विथ मी, सगळ्यांना कळतंय? आय होप आय एम मेकिंग इट व्हेरी क्लिअर. मी बरेच एक्झाम्पल्स घेतले. मी काल एक व्हिडिओ टाकलेला चाइल्ड एज्युकेशनवर. तुम्ही कृपया करून चाइल्ड एज्युकेशन गोल हा एकदम सिरियसली घ्या. लाईफमध्ये 2 गोल खूप इम्पॉर्टंट आहेत. 2 गोल्स खूप इम्पॉर्टंट आहेत. पहिला गोल आहे रिटायरमेंट. सगळं बाजूला राहू दे, पहिला गोल आहे रिटायरमेंट आणि दुसरा गोल आहे चाइल्ड एज्युकेशन. माझ्या मते आयुष्यात हे 2च गोल असतात. हा गोलला लोन मिळत नाही. चाइल्ड एज्युकेशनला लोन मिळतं. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फॉरमोस्ट यू शुड प्लॅन फॉर युअर रिटायरमेंट. दुसरी गोष्ट, लोक रिटायरमेंट प्लॅन करतात तेव्हा 58-60 पर्यंत मी काम करीन असं करतात. मी आज 36 आहे. मी नेहमी विचार करतो 50ला रिटायर व्हायचंय. 50 नंतर मी 5-6 वर्ष काम केलं दॅट इज बोनस. का? कारण पुढच्या 15 वर्षात मी एकदम कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट केले, मॅसिव्हली पैसे होतील. मॅसिव्हली पैसे होतील हे पण मी तुम्हाला सांगतो. आजचा पोर्टफोलिओ तुमचा आहे प्लस तुम्ही जेवढी SIP करताय त्याने पोर्टफोलिओ मल्टिप्लाय होऊ शकतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जेवढा जास्त काळ ठेवाल तेवढी तुमची इन्व्हेस्टमेंट कमी होईल. तुम्ही इन्व्हेस्टमेंट वाढवा, काळ कमी करा. अचीव झाला तर तुमची लाईफच चेंज होऊन जाईल. आय होप एव्हरीवन इज विथ मी. आय होप एव्हरीवन इज विथ मी. परफेक्ट. सो मी एका क्लायंटचं उदाहरण दाखवणार आहे. अरे सॉरी. क्लायंटने मुलाच्या 8 वर्षाचा असताना गोल ठेवला की 10 इयर्स नंतर 50 lakhs पाहिजे. ओके. सो हे इन्फ्लेशन ऍडजस्टेड 50 lakhs होते. सिंपल आहे. आता तो आय गेस 1 का 2 वर्ष झाले. 2023 ला इन्व्हेस्टमेंट सुरू केली. 2033 चा गोल आहे 50 lakhs. त्यासाठी त्याचं असं म्हणणं होतं की मी जी काय SIP लमसम आहे मी करत राहीन. त्या प्रकारे त्यांनी इन्व्हेस्ट करायला सुरुवात केले. प्युअरली SIPs अँड अ मिक्स ऑफ लमसम. 10,28,000 रुपये इन्व्हेस्टेड आहेत. झालेत 18 लाख रुपये. 2 का 3 वर्ष झालेत आय गेस. 2 का 3 वर्ष झालेत. ऑलमोस्ट पोर्टफोलिओ डबल झालाय. 4 फंड्स मध्ये आम्ही इन्व्हेस्ट केलेत. फंड्सची नावं दिसत आहेत. मी डिस्क्लेमर सांगतोय, दिस इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस. जस्ट तुम्हाला कन्व्हिक्शन येण्यासाठी मी हे सगळं दाखवतोय. दिस इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस. तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुमच्या ऍडवायझरला विचारूनच इन्व्हेस्ट करा. 4 फंड्स मध्ये इन्व्हेस्ट केले. टोटल व्हॅल्युएशन इज अराउंड 10,28,000. झालेत 18 लाख रुपये. CAGR इज अराउंड 19%. जर तो तसाच इन्व्हेस्ट करत राहिला तर 2033 चा जो गोल आहे तो 2030 ला अचीव होत आहे. हे पॉसिबल का झालं? बिकॉज चाइल्ड एज्युकेशनचा गोल फिक्स्ड डोक्यात. फिक्स्ड डोक्यात. व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ.
आपल्याला काय करायचंय हे ज्यावेळेला माहिती असतं त्यावेळेला इट बिकम्स व्हेरी इझी. मी कमेंट सेक्शन ऑन करतोय, मला सांगा, मी तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय ते. एव्हरीवन विथ मी, एव्हरीवन विथ मी, सगळ्यांना कळतंय? टाईप अ क्विक येस. ऑलमोस्ट 400 लोक लाईव्हवर आहेत. थँक्यू अनिकेत पवार, थँक्यू स्नेहा, गौरव थँक्यू. एकदा मला कळलं की मला कुठे जायचंय, त्यासाठी मला किती इन्व्हेस्ट करायचे, इट बिकम्स व्हेरी इझी. आणि ज्या वेळेला तुम्ही त्या पाथवर चालता आणि तुम्ही ज्या वेळेला ऍडवायझरचं कन्व्हिक्शनवर तुम्ही प्ले करता, तुम्हाला काहीच करायचं नाहीये, सगळं ऍडवायझर करतो. थँक्यू व्हेरी मच, गुड, आय एम व्हेरी हॅपी. ओके, मी परत कमेंट सेक्शन ऑफ करतो, मी पुढे जातो. परफेक्ट. सो आता आपण 2 गोल्स बघितले. एक गोल होता, आपण एक बघितला रिटायरमेंट, ज्याच्यात 13 वर्षात टार्गेट होतं 10 करोड आणि आत्ताच करंट अचीव्ड 6 करोड आहे. अजून 5 वर्षात त्याचा होईल 16 करोड होतील. म्हणजे टार्गेट 10 करोड होतं आणि अचीव्ह होतील 16 करोड. का? कारण त्याचा आत्ता पोर्टफोलिओ 6 करोडचा, तो साधारण 5 वर्षात 12% होतील 11 करोड आणि त्यांची 4.5 लाख SIP आहे, जी 10% स्टेपअपने 5 वर्षात साधारण 4.5 करोड होतील. सो टार्गेट अचीव्ड. सिंपल प्लेन मॅथ्सने सगळ्या गोष्टी अचीव्ह होत आहेत. दिस इज व्हॉट अन ॲडवायझर विल हेल्प यू. मला अजूनही आठवते या क्लायंटची मी जेव्हा 1 लाख SIP चालू केली तेव्हा मला राहुल काही गरज नाहीये, वेल ऑफ आहे, भरपूर रिअल इस्टेट आहे. आता ज्या वेळेला रिअल इस्टेट मधनं एक्झिट मिळत नाहीये त्या तुम्हाला क्लायंट म्हणतोय की म्युच्युअल फंड्स आहेत जे मला तगवून ठेवतायत, कधी पैसे लागले तर मी रिडीम करू शकतो. दुसरं आपण बघितलं चाइल्ड एज्युकेशन. मुलगा 8 वर्षाचा असताना गोल ठेवला 10 इयर्स मध्ये 50 lakhs, करंट पोर्टफोलिओ अराउंड 18 lakhs. सिंपल. हेच आम्ही लोकांना करून देतो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एव्हरीवन विथ मी. परफेक्ट. आपण पुढे जाऊया. SIP फ्रॉम 3 डिफरंट अकाउंट्स. खूप लोकांना असं वाटतं की म्युच्युअल फंड्स हे फक्त पर्सनल अकाउंट मधनच होतात. मी एका क्लायंटकडे मी एका सेमिनारला चाललेलो आणि मला पुण्यामधनं एका क्लायंटचा फोन आला आणि क्लायंटचं म्हणणं होतं की सेमिनार झालं की आपण भेटूया. तर सेमिनार झाला पुण्याचा, प्रचंड दमलेलो मी, पण क्लायंट खूप इन्सिस्ट करत होता की भेटूया, म्हणून मी त्यांना भेटलो. साधारण 1-1.5 तास आमचं बोलणं चाललेलं. त्यावेळेला क्लायंटची 40,000 SIP चालू होती. 40,000 SIP चालू होती. मी सगळं ऐकलं, फायनान्शियल्स बघितले, एक्सपेन्सेस, डेट, वर्किंग कॅपिटल कसं आहे, किती लोन्स आहे, किती CC आहे, सगळं बघितलं आणि त्यांना विचारलं गोल काय आहे. गोल बद्दल डिस्कशन झालं आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही 2 लाख SIP करू शकता तर तुम्ही 40,000च का SIP केली आहे, हा माझा पहिला प्रश्न होता. तर तो बोलला माझ्या पर्सनल अकाउंट मधनं मी एवढंच करू शकतो, कारण मी जास्त कंपनी अकाउंट मधनं पैसे काढले तर मला जास्त टॅक्स लागतो, मला CA अलाउ नाही करत आहे. मी बोललो परफेक्टली फाईन. तुमच्याकडे काय काय एंटिटीज आहेत? पर्सनल अकाउंट. तो मला बोलला पर्सनल अकाउंट आहे.
प्रायव्हेट लिमिटेड त्याची कंपनी, त्याला मी HUF अकाउंट काढायला लावलं. या 3 अकाउंट मिळून तो आज 1.6 लाख SIP करतोय. सिंपल आहे. टार्गेट 10 crores इन 10 years. जेव्हा त्याची 40,000 SIP चालू होती, तो 2017 का 18 पासून करत होता, त्यावेळेला त्याचा पोर्टफोलिओ काहीतरी 4-5 वर्षात 27 का 28 लाखाचा झालेला. आणि ज्या वेळेला मी नंतर इंटरव्हेन्शन केलं त्यानंतर 2.5 वर्षात पोर्टफोलिओ झालाय 1.6 crores. दिस इज द पॉवर ऑफ राईट कन्सल्टेशन, राईट ॲडवायझर. माझं लास्ट वीकला यांच्याशी बोलणं झालं तेव्हा तो रिव्ह्यू मध्ये बोलताना तेच बोलला की त्यावेळेला मी 40,000ची SIP चालू ठेवली असती तर 27-28 लाखाचा पोर्टफोलिओ 61 लाख झाला असता, पण तो आज 1,60,00,000 रुपये झालाय. बिकॉज आम्ही SIP पर्सनल अकाउंट मधनं पण चालू केली, HUF मधनं चालू केली, प्रायव्हेट लिमिटेड मधनंही चालू केली. तुमच्याकडे असे वेगवेगळे हेड्स आहेत. तुम्ही मुलगा, तुम्ही, तुमची बायको, मुलं, आई बाबा, प्रत्येकाच्या हेडवरनं तुम्ही SIP चालू करू शकता. प्रायव्हेट लिमिटेड, पार्टनरशिप फर्म, अशा बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच एंटिटीज असतात जिथून तुम्ही SIP करू शकता. फक्त पर्सनल अकाउंट मधनं नाही. 1 कन्सल्टेशन चेंज दिस लाईफ. बरं, ज्या वेळेला SIP आम्ही वाढवली त्यावेळेला त्यांना असं होतं की बिझनेस पुढे एवढा राहीलच असं माहिती नाही. अप्स अँड डाऊन्स होऊ शकतात. आज 2.5 का 3 वर्ष आले का 2 वर्ष जे काय झाले, 1.6 lakhs कॉन्स्टंटली SIP चालू आहे. मध्ये मध्ये लमसमही टाकतात. 90% हे पैसे SIP मधनं आले. 90% पैसे हे SIP मधनं आले. म्हणून सांगतो की ॲडवायझर असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. एव्हरीवन विथ मी, एव्हरीवन विथ मी, सगळे माझ्या बरोबर आहे. आपण 3 उदाहरणं बघितली. चौथं सगळ्यात जवळचं उदाहरण आहे माझं. मी या व्यक्तीबरोबर पॉडकास्टही केलाय. माझ्या डोंबिवलीतली माझी क्लायंट SIP ज्यावेळेला 2017ला चालू केली तेव्हा फक्त 5,000ची SIP करत होती. नंतर मुलाला कन्व्हिन्स केलं, मुलाने 20,000 चालू केली, मग ती 50,000 झाली. मुलाचा पगार वाढला, ती 1 लाख SIP झाली. काही वर्ष घरी माहीत नव्हतं की वाईफ आणि मुलगा एवढी SIP करतायत, कारण सगळे घरचे ट्रेडिशनल माइंडसेटचे होते. घरच्यांना असं वाटायचं की FDs करते, विथ अ सोल पर्पज की 1 करोड हिट झाले की त्यांना खारघरला फ्लॅट घ्यायचा होता. 1 करोड हिट झाले की त्यांना खारघरला फ्लॅट घ्यायचा होता. तो साधारण जानेवारीमध्ये कधीतरी हिट झाले 90 लाख रुपये. माझ्या मते 97-98 लॅक्स पर्यंत गेलेला हा पोर्टफोलिओ, पण मला एक्झॅक्टली डेट आठवत नाहीये. मी त्यांना सांगितलं ज्या दिवशी 1 करोड हिट कराल त्या दिवशी पैसे काढायचे थोडे आणि त्या दिवशी घराचं डाऊन पेमेंट करायचं. माझ्या मते 97-98 लॅक्स पोर्टफोलिओ गेला. त्यानंतर मार्केट खाली आलं. 90 लाख असताना 31 लॅक्स रिडीम केले आणि खारघरला फ्लॅट घेतला. वन ऑफ द बेस्ट मोमेंट्स ऑफ माय लाईफ. 2017ला विचारलं असतं की 25-30 लाखाचा फ्लॅट घ्यायचा का, तर ही व्यक्ती मला बोलली असते की शक्यच नाहीये. आज खारघरला 1 करोड 30 लाखाचा फ्लॅट घेतलाय. 30 लाख रुपये डाऊन पेमेंट केलंय. अजून 10-1 लाख रुपये डाऊन पेमेंट करेल आणि बाकीचं लोन काढणार आहे. लोनचा हप्ता नाही भरला तर माहिती आहे की आपण SWP मधनं पैसे घेऊ शकतो. सिक्युरिटी झाली फॅमिलीला. ज्या लोकांना घर घ्यायचं असतं ती लोक लगेच घर घेतात. मी नेहमी सगळ्यांना सांगतो की तुम्ही पहिले 4-5 वर्ष थांबा, पैसे बनवा आणि मग घर घ्या. एव्हरीवन विथ मी, एव्हरीवन विथ मी. समजतंय मी काय बोलतो, माझे इमोशन्स तुमच्यापर्यंत पोहोचतायत. 5,000 रुपये सेव्ह करणारी व्यक्ती हळूहळू इन्कम वाढत जातं. मी एक माझ्या
गेल्या 10 वर्षात ना एक गोष्ट शिकलोय, एक गोष्ट अनुभवली आहे की आपण ज्याला इन्व्हेस्ट करतो तेव्हाचा गोल आणि इन्व्हेस्टमेंट चालू केल्यानंतर 5 वर्ष झाल्यानंतरचा गोल ह्याच्यात जमीन आसमानचा फरक असतो. आज एक क्लायंट माझ्या कन्सल्टेशनला आलेली, तिला मी तेच बोललो की त्या क्लायंटकडे 20-1 लाख रुपये डाऊन पेमेंटला होते, म्हणून ती क्लायंट 60-65 लाखाचा फ्लॅट घेत होती. अज्युम करा तुमच्याकडे 1 करोड आहेत म्युच्युअल फंड्समध्ये, तर तुम्ही 65 लाखाचा फ्लॅट कधीच घेणार नाही. आपण आपल्या अवकातीनुसार फ्लॅट बघत असतो. 2017 साली 2016 साली ज्याला मी घाटकोपरला फ्लॅट घेतला त्या फ्लॅटची किंमत साधारण 1,25,00,000, 1.25 करोडचा फ्लॅट होता. 2016 ते 2022 मी त्या फ्लॅटमध्ये राहिलो. मी 2016ला तो फ्लॅट घेतला कारण मला परवडेल, माझ्या अवकातीनुसार तो फ्लॅट होता. त्यावेळेला मला तो खूप चांगला वाटला. पण आज मी ज्याला ती लोकॅलिटी बघतो त्यावेळेला मला असं वाटतं की मी इकडे कसा राहिलो. थिंग्स डू चेंज ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. बट या गेल्या 7-8 वर्षात 9 वर्षात मी एक इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बनवला जेणेकरून मी आता मोठमोठ्या उड्या मारू शकतो. आणि मी तेच क्लायंटच्या लाईफमध्ये पण बघितलंय की क्लायंट ज्यावेळेला अपलिफ्ट होतो लाईफमध्ये त्यावेळेला त्याची रिस्क टेकिंग कॅपॅसिटी वाढते आणि तो बेटर लाईफस्टाईल अफोर्ड करू शकतो. एव्हरीवन विथ मी? व्हिडिओ ऑफ झालाय, माझा व्हिडिओ चालू आहे, परफेक्ट चालू आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. यू हॅव टू गिव्ह युअर सेल्फ 5 इयर्स. आज समजा तुम्ही 60-65 हजार किंवा 50 हजार EMI देताय. बरं, अजून एक मोठी गोष्ट, ज्या वेळेला या व्यक्तीचा 60 लाख रुपये पोर्टफोलिओ झालेला त्यावेळेला त्यांनी ऑलमोस्ट डोंबिवलीमध्ये फ्लॅट बुक केलेला. त्या फ्लॅटची किंमत 70 का 75 लाख रुपये होती, मी ते सांगायलाच विसरलो. त्यांनी 2 लाख रुपये देऊन पण आलेला बिल्डरला आणि मला भेटला आणि मला विचारला की राहुल मी फ्लॅट घेतला. मी म्हटलं पहिले डाऊन पेमेंट घ्यायचंय, फ्लॅट कॅन्सल करायचंय, कारण आज तुम्हाला फ्लॅटची गरज नाही, आपल्याला 2-3 वर्ष थांबायचं आहे. हे 2022 का 23 ची गोष्ट आहे आणि त्यानंतर एकदम मार्केटने उसळी मारली. 60-65 लाखाचा पोर्टफोलिओ झाला 1 करोड. मी मेजॉरिटी लोकांचं बघितलं की कंपाऊंडिंग सुरू व्हायला लागलं ना की लोक पैसे काढतात. आणि ह्याच्यात त्यांची काही चूक नाहीये, त्यांची काहीच चूक नाही, कारण एका क्लायंटने त्याच्या लाईफमध्ये मोठे पैसे बघितले नाहीयेत. आज माझ्या खिशात समजा मला सवय आहे की 10,000 रुपये घेऊन जायचे. ओके, मी समजा हा माझा खिसा आहे, या खिशामध्ये मला सवय आहे की 10,000 रुपये ठेवायचे. 10,000 रुपये जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत मी 10 वेळेला चेक नाही करणार. पण सकाळी घरातनं निघताना बाबांनी मला 1 लाखाचं बंडल दिलं जे मी या समोरच्या खिशात ठेवलं. आता मी राहुलने आयुष्यात कधी 10,000च्या वर बंडल बघितलंच नाही किंवा कॅरीच केलं नाही. सारखं मला असं वाटेल दिवसभरात चेक करत राहील बंडल पडलं तर नाही, चोरीला तर नाही गेलं, मी लक्ष ठेवतोय की नाही. ही मानसिकता म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये पण आहे. लोकांच्या लाईफमध्ये लोकांनी 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 50 लाख सहज बघितलेले असतात. पण पोर्टफोलिओ ज्या 70 लाख, 80 लाख, 1 करोड होतो तेव्हा इनसेक्युअर्ड फील व्हायला लागतं इन टर्म्स ऑफ की मार्केट खाली आलं तर 1 करोडचा पोर्टफोलिओ 50 लाख झालं तर काय. त्यापेक्षा मी 50 लाख त्यातनं रिडीम करतो आणि मी फ्लॅट घेऊन टाकतो. आणि लोक 99% वेळा ही चूक करतात, एस्पेशली ज्या तुम्ही डायरेक्ट प्लॅन्समध्ये असता, कारण तुम्हाला हँडहोल्ड करायला कोणी नसतो. जेव्हा तुम्ही एका म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर थ्रू जाता त्या तुम्हाला हँडहोल्ड करायला कोणतरी असतं. तुम्ही त्याला विचारू शकता की मी करतोय ते बरोबर करतोय का चुकीचं करतोय. ऍडवाइस तुम्ही घेऊ शकता, करायचं की नाही तुमच्यावर आहे. लोक ऍडवाइस घेतात आणि करतात स्वतःच्याच मनासारखं. एव्हरीवन विथ मी? एव्हरीवन विथ मी? सगळ्यांना कळतंय? खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. आज माझा 3 करोडचा ऑलमोस्ट पोर्टफोलिओ आहे. स्टील मी अजूनही फ्लॅट घेतला नाही, रेंटवर राहतोय. मी 2 वर्षापूर्वी ठाण्याला शिफ्ट झालो तेव्हा बायकोने कचकच केलेली नसते की फ्लॅट घ्यायला पाहिजे. आज तीच म्हणते की नाही राहुल 10 करोड होऊन जाऊ देत, मग आपण फ्लॅट घेऊया. का? कारण जसा पोर्टफोलिओ वाढत जातो तसं स्थैर्य व्हायला लागतं.
आणि ते एका पॉइंटला स्थैर्य येणं इज व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. मी प्रत्येक फिमेलला सांगत असतो की तुम्ही आज एवढ्या मुली काम करतात, एवढ्या फिमेल्स काम करतात, पण ज्याला इन्व्हेस्टमेंटची गोष्ट येते त्या म्हणतात नाही आमचे हेच बघतात, आमचे हस्बंडच बघतात, नाही माझा नवराच बघतो. का? तुम्हाला तुमचा एक ऍडवायझर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कैक माझे क्लायंट्स 35-40 येतात आणि सांगतात की राहुल 10-15 वर्ष नोकरी करतेय मी, पण माझं सेव्हिंग नाहीये. दिस इज नॉट डन. तुम्हाला तुमचे फायनान्सेस हातात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी परत कमेंट सेक्शन ऑफ करतो म्हणजे तुम्हाला अनबायस्ड दिसेल. अनबायस्ड नाही, सॉरी, डिस्ट्रॅक्शन्स होणार नाही. माझी कॉलेज फ्रेंड 2016ला 16,000च्या SIP ने सुरुवात केली. अजूनपर्यंत 16,000च SIP चालू आहे. बट शी मेड शुअर की एव्हरी इयर व्हेरिएबल बोनस प्लस माझ्याकडे जे ऍडिशनल अमाऊंट होईल ती मी इन्व्हेस्ट करीन लमसम. तिचं असं म्हणणं होतं की मला SIP मला जास्त बर्डन होतं, तर मी तिला सांगितलं की 50,000 SIP झाली पाहिजे, म्हणजे वर्षाला 6 लाख रुपये आले पाहिजे. आता 6 लाख तू SIP ने स्प्लिट करून 50,000 ने टाक किंवा तू 16,000ची SIP कर, उरलेले पैसे लमसम टाक, तुझ्यावर आहे. कन्सिस्टंटली आतापर्यंत इन्व्हेस्ट करते. मला कधीही फोन करायची वेळ नाही आली. पहिले 6 वर्ष ऍप पण नव्हतं तिच्याकडे ऍप्लिकेशन पण नव्हतं बघायला की माझे पैसे किती वाढले. विथ अ सोल व्ह्यू की मला 2 करोड करायचे जोपर्यंत मी 40 पोहोचेन. सोल व्ह्यू होता की मला 2 करोड. तिने मला प्रश्न विचारला की मला 1.5 लाख रुपये महिन्याला येण्यासाठी काय करायला लागेल. मी म्हटलं 2 करोडचे म्युच्युअल फंड्स पाहिजे. एकच व्ह्यू की मला राहुल 2 करोड करायचे. सिंपल. मला कधी रिटर्न्स काय विचारले नाही, तू डायरेक्ट करतो का रेग्युलर करतो काही विचारले नाही. सिंपल आहे, मी पैसे आणून देईन, यू हॅव टू मॅनेज इट. फक्त 47 लॅक्स इन्व्हेस्टेड आहेत, झालेत 95 लॅक्स. 98 लॅक्स जाऊन आलेले. कारण मला मेसेज आला की राहुल 1 करोडला 2 लाख बाकी आहेत. फर्स्ट माइलस्टोन अचीव्ह. आणि ज्या वेळेला मी कॉल बॅक केला त्या व्यक्तीचा म्हणजे त्या मैत्रिणीचा आवाज ऐकण्यासारखा होता. तो कॉन्फिडन्स होता, तो काही वेगळाच होता. माझ्याहून 3 वर्षाने लहान आहे, म्हणजे एज 33 आहे. 33ला 95 लॅक्सचा पोर्टफोलिओ आहे. इमेन्स कॉन्फिडन्स येतो. माझी दुसरी क्लायंट 45K SIP ने सुरुवात केली. 45 का 35K ने SIP चालू केली. एव्हरी इयर 10% करते. फायनान्स इंडस्ट्रीमध्ये एका AMC मध्ये काम करते. लोकांना ऍडवायझरी देते की म्युच्युअल फंड्स कसे घेतले पाहिजेत, का घेतले पाहिजेत. पण तिचं असं म्हणणं आहे की माझे पैसे राहुल कुलकर्णीच मॅनेज करेल. का? कारण ती म्हणते ज्याला आम्ही ऍडवाइस करतो त्या प्रॉबब्ली थोडासा बायसनेस येऊ शकतो. मला माझ्या पोर्टफोलिओमध्ये बायसनेस नकोय. आय नीड अन ऍडवायझर. फ्रॉम डे 1 शी वॉज व्हेरी क्लिअर की माझे पैसे राहुल कुलकर्णी मॅनेज करणार. आजपर्यंत एकदाही ऍप्लिकेशन ओपन करून बघितलं नाही. मी दर महिन्याला आमच्याकडनं ईमेल्स जातात. ते ईमेल्स ती बघून तिला कळतं की आपण किती आले. 31 लॅक्स ऑलमोस्ट इन्व्हेस्टेड आहेत, झालेत 59 लॅक्स. ऑलमोस्ट पोर्टफोलिओ डबल झालाय. मी नेहमी म्हणतो 1 डिसिजन चेंज दर लाईफ. तिचं पण सिंपल म्हणणं आहे. 45ला रिटायर व्हायचं आहे. शी इज समवेअर अराउंड 37-38. इन्व्हेस्टमेंटला लेट सुरुवात केली. माझ्यासारखंच होतं. आम्ही लोकांना ज्ञान द्यायचो पण आम्ही इन्व्हेस्ट नाही करायचो. पण ज्या वेळेला पहिल्यांदा माझं तिचं एका इव्हेंटला इंटरॅक्शन झालं, दॅट डे शी डिसाइडेड
की मी माझे म्युच्युअल फंड्स हे तूच बघायचे, मी कधी तुला प्रश्न विचारणार नाही काय करतोयस, कुठे इन्व्हेस्ट करतोय. सिम्पल, मला एवढे अचीव्ह करायचे. कधीच मला CAGR विचारला नाही, कधीच मला डायरेक्ट प्लॅन काय असतात, कुठे इन्व्हेस्ट करतो, नेव्हर बॉदर्ड. आज पोर्टफोलिओ डबल झालाय. तिचा एवढा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम विश्वास बसला. या व्यक्तीचे आईची रिटायरमेंट अमाऊंट माझ्याकडे 1 CR. बाबा नंतर रिटायर झाले, बाबांचे 70 lakhs माझ्याकडे. एकालाही माहित नाहीये की आता पैसे किती वाढलेले आहेत, कारण दे नो राहुल कुलकर्णी हॅज द पॉवर टू चेंज एव्हरीवन्स लाईफ. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम बिल्टअप होतो हा कॉन्फिडन्स, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम बिल्टअप होतो हा ट्रस्ट. अँड ट्रस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट जेव्हा तुम्ही पैसे मॅनेज करता. मेजॉरिटी लोकांना एवढं माहितीये की जे राहुल करतो ते एथिक्स मध्ये बसून आहेत, त्याच गोष्टी करतो. कोणीतरी सांगितलंय म्हणून कुठलाही फंड विकलाय, नेव्हर एव्हर आय हॅव डन दॅट. तुम्ही बघत असाल मी इन्शुरन्स पण कधीच ट्रेडिशनल स्कीम्स ना कधी रील केलेत, ना कधी काही गोष्टी पिच केल्यात, बिकॉज माझ्या एथिक्स मध्ये त्या गोष्टी बसत नाही. जी गोष्ट मी स्वतः घेऊ शकत नाही, जी स्वतः घ्यायला हिचकिचतो, ती गोष्ट मी समोरच्याला कधीच देत नाही. मी परत रिपीट करतो, आयुष्यात मी स्वतः जी गोष्ट घेऊ शकत नाही ती दुसऱ्याला कधी मी सांगत नाही घ्यायला. स्टॉक मार्केट, आम्ही 30 वर्ष त्या इंडस्ट्रीमध्ये होतो, पण मला कळायला लागलं की नो वन इज मेकिंग मनी. आम्ही कोणालाही सांगणं बंद केलं की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये या. वी शिफ्टेड टू म्युच्युअल फंड्स अँड हिअर एव्हरीवन हॅज मेड मनी. सगळे माझ्या बरोबर आहेत, एव्हरीवन विथ मी, सगळे लाईव्ह एक्झाम्पल. आय होप तुम्हाला मजा येत असेल. एवढे लाईव्ह एक्झाम्पल्स वेगवेगळे, फर्स्ट टाइम एवढ्या 170 का 200 जे काही इन्स्टा लाईव्ह घेतले त्या फर्स्ट टाइम मी असे घेतोय. ऑलमोस्ट 400 लोक कॉन्स्टंट येतात इन्स्टा लाईव्हला. व्हेरी गुड. नेक्स्ट आहे NRI. 3 कंट्रीजच्या NRI मधलं मी एक उदाहरण देणार आहे तुम्हाला. NRIचं एकच मी लोकांना सांगतो की तुम्ही इंडियात येणार किंवा इंडियात आल्यावर तुम्हाला एक लाईफस्टाईल जगायला पैसे लागतात. ते लाईफस्टाईलसाठी जी काय अमाऊंट लागते ती तुम्हाला मी क्रिएट करून देतो. एक माझी क्लायंट युकेला शिफ्ट झाली. युकेला शिफ्ट झाल्या 3ऱ्या महिन्यात नाहूरला 2 करोडचा फ्लॅट बुक केला. 1,80,000 भाडं होतं. बाबांनी मला तिचा फोन केला की असा फ्लॅट घेतलाय, आय एम व्हेरी हॅपी, ह्याव त्याव. मी म्हटलं डाऊन पेमेंटसाठी 5-10 लाख आहेत, त्यानंतर पैसेच नाहीये. त्या व्यक्तीचं म्हणणं होतं मी जोपर्यंत UK मध्ये आहे मी पूर्ण लोन फेडून टाकेन. मी म्हटलं दिस इज अ वर्स्ट आयडिया. आम्ही तो फ्लॅट कॅन्सल केला. 1,70,000ची SIP चालू केली. आज 59 lakhs इन्व्हेस्टेड आहेत, झालेत 84 lakhs. 7 महिन्यापूर्वी जानेवारीमध्ये मला कॉल आलेला की राहुल फ्लॅट नाही घेतला, वॉज द बेस्ट डिसिजन. का? कारण UK मध्ये अनसर्टन्टी खूप वाढली. चुकून जॉब लॉस झाला तर आज 1,70,000ची SIP मी बंद करू शकते, पण इंडियात आलो तर माझा EMI बंद नाही होऊ शकत. त्यावेळेला जेव्हा तुम्हाला फ्लॅट कॅन्सल करायला सांगितलेला, मी एवढ्या शिव्या घातलेल्या तुला की हे फ्लॅट कोण कॅन्सल करायला लावतं. बट ऍट द बॅक ऑफ माइंड माहिती होतं की माझे काही फ्रेंड्स आहेत, माझे काही रिलेटिव्ह आहेत ज्यांनी तुझ्याकडे पैसे इन्व्हेस्ट केलेत अँड दे हॅव मेड फेनॉमिनल मनी अँड आय नो यू ॲज अ पर्सन. तू खोटं बोलणार नाहीस. तू स्वतः तुझ्यासाठी चांगलं आणि माझ्यासाठी वाईट असं कधीच चिंतणार नाही. माझ्या एका शब्दावर त्यांनी तो फ्लॅट कॅन्सल केला. आज व्हॅल्युएशन 84 lakhs आहे. टार्गेट सिंपल आहे, 3 करोड करायचं आहे 2029ला. 2029 का? कारण हा 2 करोडचा फ्लॅट 2029 पोझिशन होतं. म्हणून माझा सिंपल व्ह्यू आहे की ज्या वेळेला इंडियात येशील त्यावेळेला 3 करोड मधनं 1 करोड काढू, फ्लॅट घेऊ, बाकीचं लोन घेऊ, तरी पण तुझ्याकडे 2 करोड राहतील. दिस इज द पॉवर ऑफ ऍडवायझरी. एक डिसिजन चेंज हिज कंप्लीट लाईफ. असं का होतंय? ओके. US
US क्लायंट आई बाबांच्या नावावर SIP चालू केली आहे. 4 crores व्हॅल्युएशन. स्टार्टेड इन 2022. टार्गेट होता 2025 ला 6 करोड करायचे. 2027 ला 6 करोड करायचे. 2025 ला 4 करोड झाले. पुढच्या 1 वर्षात 6 करोड होतील. 5 ते 5.5 करोड होतील. पॉवर ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग, पॉवर ऑफ गोल्स. ज्या वेळेला आम्ही एअरपोर्टला भेटलेलो त्यावेळेला सिंपल मी एकच प्रश्न विचारला, इंडियात येण्यासाठी किती पैसे हवे. त्याचं असं म्हणणं होतं 3 लाख रुपये महिना पाहिजे. मी एकदम नीट सांगतो. US क्लायंट आम्ही 2022 ला भेटलेलो. टार्गेट इयर 2027 इंडियात यायचं. मंथली नीड होती 3 lakhs. मी म्हटलं त्यासाठी म्युच्युअल फंड्स लागतील 5 करोड. ऍडिशनल 1 करोड असू दे, म्हणजे टोटल झाले 6 crores. मी म्हटलं याच्यासाठी आयदर तू 6 lakhs SIP चालू कर और 4 लाख प्लस लमसम कर. तो बोलला मला 6 लाख SIP काय जमणार नाहीये, मी 4 लाख SIP चालू करतो, ऍडिशनल लमसम करत जाईल. 4 लाख SIP चालू आहे, ऍडिशनल लमसम करतोय. टुडेज पोर्टफोलिओ इज अराउंड 4 crores. गोल क्लिअर असला ना की कामच होऊन जातं. सिंपल. एव्हरीवन विथ मी. तिसरा क्लायंट मिडल ईस्ट क्लायंट. मिडल ईस्टचा क्लायंट ज्या वेळेला आम्ही 2017 ला जर्नी सुरू केली तेव्हा फक्त 25,000 केली. 2018 ला मिडल ईस्टला मूव्ह झाला. तेव्हा कळलं की काय करू शकतो. सिंपल आम्ही गोल ठेवला की 2027 पर्यंत 10 करोड करायचे. आज ऑलमोस्ट 4 करोडचा पोर्टफोलिओ झालाय. 95% थ्रू SIPs. 95 काय 100% बोललात तरी चालेल. जेव्हा गोल क्लिअर असतो ना तेव्हा सगळं. ह्याच्यामधनं मी काय शिकलो, मी एवढे एक्झाम्पल्स घेतले, वेगवेगळे सिनॅरिओज घेतले, वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या. लेसन्स दॅट चेंज माय पर्स्पेक्टिव्ह फॉर एव्हर. मी कमेंट सेक्शन ऑन करतो. आय होप सगळ्यांना क्लॅरिटी आली असेल. I hope everyone is with me. Everyone is with me. सगळे माझ्या बरोबर आहेत. कन्व्हिक्शन येतंय मी काय बोललो त्याच्याने. येस नो. थँक्यू मयांक, थँक्यू पारखे तेजल. माझ्या या जर्नीमध्ये एक गोष्ट मी प्रामुख्याने बघितली आहे. लेसन्स दॅट आय लर्नड इन माय 10 years ऑफ इन्व्हेस्टमेंट जर्नी. इन्व्हेस्टमेंट ऑलवेज इव्हॉल्व्स विथ टाइम. 2017 ला मला लाईफ कडनं काय हवं होतं विजावी 2025 ला मला काय हवंय ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. वी इव्हॉल्व ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. Don't expect to know everything on day one. Your conviction builds slowly. Staying the course matters more than chasing return. मी जेवढे तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवले मला आठवत नाहीये क्लायंट आणि माझ्यात कधी रिटर्न्स बद्दल बोलणं झालंय. ज्या क्लायंटशी माझ्या आणि रिटर्न्स बद्दल बोलणं झालंय आयदर त्यांनी रिडीम केले और ते डायरेक्ट मध्ये जाऊन पस्तावलेत. मी परत रिपीट करतो.
जेवढ्या क्लायंट्सने वेल्थ बनवली आहे त्यांच्याबरोबर माझं कधीच रिटर्न्स वरून कधीच चर्चा झाली नाहीये. वी हॅव ऑलवेज बीन की बाबा हा गोल अचीव्ह झालाय की नाही झालाय, किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. ज्या क्लायंटशी रिटर्न्स बद्दल वाद झालेत, जे काही गोष्टी झाल्यात, आयदर त्यांनी रिडीम केलेत किंवा डायरेक्ट मध्ये जाऊन पस्तावलेत. 99% लोक ज्याला डायरेक्ट मध्ये माझ्याकडनं इन्व्हेस्टमेंट घेऊन गेलेत, दे हॅव कम बॅक बट दे हॅव लॉस्ट टाइम, अँड लॉस्ट टाइम इज व्हेरी बॅड. डोंट डू दॅट. Consistency beats comparison every time. An advisor is not a luxury, it is a necessity. मी नेहमी सांगतो तुम्हाला, इन्व्हेस्टमेंट करताना कृपया करून एका म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडे जा, त्याचा ऍडवाइस घ्या. तो जो काय पैसे एएमसी त्याला एक्सपेन्स रेशो मधनं देते ती फार फुटकळ असते. इट इज व्हेरी लेस कम्पेअर्ड टू व्हॉट यू गेट. Whether it is fitness, legal or money, guidance makes all the difference. If your goal is clear, the destination is inevitable. 99.9% लोकांना माहितीच नाही की आपल्याला कुठे जायचं आहे. Very important in life to know your goal. Distractions are many, but an advisor anchors you. गेल्या 12 ते 15 दिवसात मी 51 लोकांना रिडेम्पशन करण्यापासून थांबवलंय, कारण त्यांना घर घ्यायचं होतं, त्यांना गाडी घ्यायची होती. का? कारण मार्केट असं वाटतंय खाली जाईल, पैसे तर उपभोगू, प्रत्येकाकडे गाडी आहे, प्रत्येकाकडे घर आहे, फुकट पैसे रिडीम करायचे. मी एक गोष्ट नेहमी म्हणतो, मोस्ट क्लायंट्स हॅव नेव्हर सीन बिग मनी. आज मला माहिती आहे की ज्या वेळेला माझा पोर्टफोलिओ 3 करोडचा झाला होतोय, म्हणजे इट इज जस्ट निअरिंग अबाउट 3 करोड, माझ्या डोक्यात खूप ॲव्हेन्यूज येतात. मला BMW घ्यावीशी वाटते. मी जेव्हा ठरवलेलं लाईफमध्ये की ज्याला 1 करोड हिट करीन त्यावेळेला XUV 700 करीन. ज्या वेळेला मी 2.5 करोड हिट करेन त्यावेळेला मी BMW घेईन. मला वाटलं नव्हतं 1 ते 2.5 करोड खूप फास्ट होतील. 2.5 करोड हिट झाल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की मला BMW घ्यायचं माझं स्वप्न होतं, बट मी नाही घेतली आहे. आय हॅव स्टेड द कोर्स. मी डिसाईड केलंय की माझा पोर्टफोलिओ वाढू दे, पण BMW घेण्यासाठी मला पोर्टफोलिओ रिडीम करायची पण गरज नाही, माझ्या इन्कम मधनं होऊन जाईल. बट इट इज इम्पॉर्टंट टू स्टे ऑन द कोर्स. जे लोकांना सांगतो ते स्वतः आचरणात आणणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. यू शुड ग्रो ॲज अन इंडिव्हिज्युअल, यू शुड ग्रो ॲज अ टीम. मोस्ट क्लायंट्स हॅव नेव्हर सीन बिग मनी. एकदा पैसा खूप यायला लागला की काय करावं आणि काय नको असं होतं. मेजॉरिटी लँड लोकांनी जी विकली ते पैसे उधळून 10 वर्षात ती लोक परत गरीब झाले. का? कारण पैसे एकदम हातात आले, कळतच नाही काय करायचं, आणि त्यामुळे ते पैसे सगळे निघून गेले. दिस शुड नॉट हॅपन. म्हणून मी म्हणतो ॲडवायझर इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला असं खरंच वाटत असेल की या गेल्या 1 तासाच्या स्लाइड्समध्ये मी काय व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, आणि तुम्हाला असं वाटतंय की आमच्याकडनं तुम्हाला काही व्हॅल्यू मिळू शकते, माझ्याकडनं तुम्हाला कन्सल्टेशन हवंय, माझ्या टीमकडनं कन्सल्टेशन हवंय 1-on-1, तर तुम्ही अपॉइंटमेंट लिहून पाठवू शकता. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जेव्हा अपॉइंटमेंट लिहाल तेव्हा माझा गुगल फॉर्म एक DM होईल. गुगल फॉर्म भरा तुम्ही, माझी टीम तुम्हाला कॉल करेल, टीम 1-on-1 कन्सल्टेशन देईल. बरं, माझं कन्सल्टेशन घेण्यामागे एकच उद्देश असतो, ज्या लोकांना रेग्युलर प्लॅन्स थ्रू इन्व्हेस्ट करायचे त्यांनीच कन्सल्टेशनला या, म्हणजे तुमचाही वेळ जाणार नाही, माझाही वेळ जाणार नाही. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये अपॉइंटमेंट लिहिलं तर तुम्हाला गुगल फॉर्म माझा DM होईल. वी आर ऑलवेज देअर टू हेल्प यू. मला पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी वेल्थ बनवावी. काही डाऊट असेल तर तुम्ही मला डाऊट्स विचारू शकता. आय एम ओपन फॉर क्वेश्चन्स. हा मी का फोटो टाकलाय, इट इज माझा फोटो हा खूप जवळचा आहे. मी आणि माझ्या बाबांचा फोटो आहे. माझ्या बाबांनी चालू केलेला बिझनेस मी जॉईन केला, मग आम्ही दोघांनी मिळून म्युच्युअल फंड चालू केले. आमचा पोर्टफोलिओ वाढत गेला तर माझ्यापेक्षा माझ्या बाबांना खूप आनंद होतो. अँड दॅट फिलिंग इज मे बी ते शब्दात मांडूच शकत नाही.
जेव्हा आम्ही ऑफिस रिनोव्हेट करतो, आता मी पुण्याला नवीन ऑफिस घेतलं तर त्याचं फायनल करणं, इंटिरियर्स करणं सगळं माझे बाबा बघतात. मी काहीच बघत नाही. माझं काम आहे लोकांना म्युच्युअल फंड्समध्ये आणणं, लोकांना सर्व्हिस देणं, लोकांचे पोर्टफोलिओज बघणं, रिव्ह्यू करणं, हे माझं काम आहे. पण ही इज द मोस्ट हॅपीएस्ट पर्सन. हेच 2016ला आमची परिस्थिती काय होती हे मला माहिती आहे. फ्रॉम देअर वन डिसिजन ऑफ इन्व्हेस्टिंग इन म्युच्युअल फंड्स चेंज्ड मी अँड हिज लाईफ. हे तुमचं पण असू शकतं, म्हणून मी हा फोटो टाकला. इट इज व्हेरी डिअर टू मी. आपण म्हणतो ना की आपण असं काही केलं की जेणे आपले बाबा सांगतात की आपल्या मुलाने हे अचीव्ह केलंय विथ अ प्राऊड थिंग ऑन हिज फेस, त्याच्यासारखं दुसरी गोष्टच नाहीये. ती ही गोष्ट आहे. येस, कोणाला आमच्याकडनं 1-on-1 कन्सल्टेशन हवं असेल तर अपॉइंटमेंट लिहून पाठवा. तुमचे डाऊट्स असतील तुम्ही मला विचारू शकता. मी मेजरली असं सांगतो की तुमच्या SIPच्या 30% तुमची इन्कमच्या 30% SIP झाली पाहिजे. 1 लाख तुमचं इन्कम असेल तर मिनिमम 30,000 SIP झाली पाहिजे. तुम्ही 30,000 नाही SIP करू शकत तर मग तुम्ही फार डेंजर स्टेटमध्ये आहात. एक जण म्हणते सर तुमचा पोर्टफोलिओ दाखवा प्लीज. माझा पोर्टफोलिओ दाखवून काय होणार आहे? आणि मी बरेच रील्स माझा पोर्टफोलिओ दाखवलाय. डोंट वरी. एनी टर्म्स फॉर NRI? येस. आम्ही NRI साठी माझी वेगळी एक टीम आहे. ती आम्ही NRI पण वी ॲड्रेस NRI. माझ्याकडे यू नेम द कंट्री अँड वी हॅव इट. अभि सुतार, थँक्यू व्हेरी मच. ॲडवायझरी इज की फॉर अचिव्हिंग गोल्स. येस प्रज्ञा, ॲब्सोल्युटली. क्लॅरिटी मिळते जेव्हा तुमच्याकडे कुठल्याही इन एनी वॉक ऑफ लाईफ जेव्हा तुमच्याकडे ॲडवायझर असतो. तुमची लाईफ मध्ये ज्या गोलला 10 वर्ष लागणार असतात तेच ॲडवायझर 6-7 वर्षात अचीव्ह करून देतो. ओके, आय गेस कोणाला डाऊट्स नाही आहेत. माझं पुणे ऑफिस सध्याला कोथरूडमध्ये. पण पुणे ऑफिस आधी माझी एक प्रोसेस आहे. तुम्हाला गुगल फॉर्म भरायला लागतो. माझी टीम तुमच्याबरोबर कॉल करते. टीमला सांगितलं तर टीम तुम्हाला ऑफिसचा माझी अपॉइंटमेंट देते 1-on-1 कन्सल्टेशनसाठी. आम्ही ट्राय करतो की जास्तीत जास्त वेळेला ऑनलाईन कन्सल्टेशन द्यावे. का? कारण बरेच लोकांना नुसती SIP चालू करायची असते. नुसत्या SIPला मला भेटण्याची गरज नाहीये. माझी टीम खूप एक्सपिरियन्स्ड आहे. ती पण तुमचे प्रश्न सॉल्व्ह करू शकते. 30-40 lakhs लमसम व्हॉट नीड्स टू बी डन. गोल असणं ना खूप इम्पॉर्टंट आहे. लाईफ सॅक लाईफ, काय लिव्ह सॅक लाईफ. जर तुमच्याकडे गोल असतील ना 35-40 लाख तुम्ही इझिली इन्व्हेस्ट कराल. कॅन आय हॅव 2 ॲडवायझर्स? बेटर टू हॅव 1. 1 महिन्यापासून 2 ॲडवायझर्स इन्व्हेस्टमेंट मी स्वतः घ्यायला अवॉइड करतो. कारण तुम्ही दोघंही ॲडवायझरला इनजस्टिस करताय. बेटर आहे की तुम्ही एकच ॲडवायझर घ्या. अभिजित विस्पुते, सिंपल आहे. तुम्ही अपॉइंटमेंट लिहून पाठवा. तुम्हाला गुगल फॉर्म येईल. गुगल फॉर्म भरा. माझी टीम तुम्हाला कॉल करेल. शर्मिष्ठा वाडके, येस, आता SIP करायची जेणेकरून नंतर तुम्ही SWP करू शकता. शुड वी सॅक्रिफाईस आवर करंट लाईफस्टाईल सो दॅट वी कॅन सेव्ह फॉर द फ्युचर? डिपेंड्स. तुम्हाला आज एन्जॉय करायचंय, पुढची लाईफ तुम्हाला कशी हवी, दॅट यू डिसाइड. इट इज अ व्हेरी पर्सनल थिंग. प्लीज डिफरन्शिएट डायरेक्ट अँड रेग्युलर. डायरेक्ट म्हणजे जेव्हा तुम्ही विदाऊट ॲडवायझर तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेला त्याला डायरेक्ट म्हणतात. रेग्युलर म्हणजे वेन यू इन्व्हेस्ट थ्रू अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर त्याला एक रेग्युलर इन्व्हेस्टमेंट म्हणतात.
रेग्युलर इन्व्हेस्टमेंटमध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हा एक्सपेन्स रेशोमध्ये एक कमिशन पार्ट असतो जो म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला जातो. तो कमिशन लाखाला साधारण 700 रुपये वर्ष असतो, विच इज पीनट्स, पण तो तुम्हाला लाईफ लॉंग हँड होल्डिंग देतो. ओके, थँक्यू व्हेरी मच. मजा आली, तुम्ही सगळे होता त्यामुळे या सगळ्या सेशनला मजा येते. नेक्स्ट वेडनेसडेला नवीन टॉपिक घेऊन येऊया रात्री 9 वाजता. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.